नमस्कार, मिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत आलू मेथीची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 2 टोमॅटो घेतले, 2 कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा. आता आपण सगळ्यात अगोदर कांदा बारीक करून घेऊया. कांदा सगळं चिरून झालाय की आपल्याला लसूण कट करून घ्यायचं आहे. त्याला लसूण कट झाला की आता टोमॅटो कट करून घेऊया. टोमॅटो प्युरी तयार करायची आपल्याला, त्याच्यामुळं खूप जास्त बारीक कापायची गरज नाही. मोठ्या फोड्या ठेवला तरी चालेल. टोमॅटो कट झाला, आता त्यात टाकायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकायची, एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि याची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची. चला, प्युरी तयार आहे टोमॅटो. आता आपल्याला पुढची तयारी करायची. इथं मी 3 वाट्या वरण एवढी मेथी घेतली, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि चांगली बारीक कट करून घ्यायची मेथी. आता मेथी बाजूला ठेवू आणि इथं मी 2 मध्यम आकाराचे बटाटा घेतलाय, कट करून ते पाण्यात टाकलाय. तर आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी 1 ते 2 चमचे तेल टाकलंय कढईमध्ये. त्याच्यामध्ये टाकायचं आहे बटाटा, थोडीशी हळद टाकायची आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचंय. म्हणजे मीठ टाकल्यामुळं बटाटा लवकर शिजेल. आपल्याला मध्यम गॅसवर आता हे बटाटा चांगला 2 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बटाटा शिजलाय. आता बटाटा आपण काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला टाकायचे 2 पळी तेल, अर्धा चमचा जिरं टाकायचंय, बारीक कट केलेला 1 चमचाभर लसूण टाकायचा आहे. लसूण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण चांगला परतून झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले. पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा भरून मिरची पावडर टाकायची, 1 चमचा भरून धनेपूड टाकायची. चांगला मसाला परतून झाला याच्यात टाकायची आपल्याला टोमॅटो प्युरी. तर प्युरी चांगली मिक्स करायची आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही प्युरी शिजवून घ्यायची. मस्त प्युरी शिजली. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हा फ्राय केलेला बटाटा. मिक्स करायची भाजी. कोथिंबीर टाकायची चमचाभर. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. चवीपुरतं मीठ टाकायचंय. झाकण ठेवून आपल्याला याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता इकडं आपल्याला मेथी परतून घ्यायची. त्यासाठी 2 चमचे तेल टाकायचे कढईमध्ये, अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि आपली ही बारीक चिरलेली मेथी ती परतून घ्यायची.
चांगली मेथी परतून झाली आहे. आलू भाजी पण छान शिजली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परतून घेतलेली मेथी टाकायची, चांगली मिक्स करायची. झाकण ठेवून परत आपल्याला 2 मिनिटं भाजी शिजून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपले, खूप जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही, मध्यम आलू मेथी आपली बनून तयार झाली. खूप टेस्टी लागते ही मेथीची भाजी. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.